पोलीस एखाद्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यासाठी फोन करू शकतात का? टेलिफोनद्वारे असेल किंवा मोबाईल फोनवरून असेल, तर पोलिसांना असा कोणताही अधिकार नाही की एखाद्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यासाठी फोन कॉल करावा लागेल किंवा फोनद्वारे त्याला बोलावून घेतील। बोलावून घेण्याबाबत म्हणजे फोनवरून अनेक वेळेला आपण बघतोय की पोलीस काय करतात, तर एखाद्या व्यक्तीला सरळ सरळ फोन करतात आणि त्याला सांगतात की तुम्ही पोलीस ठाण्यात या, 5 मिनिटात या, 10 मिनिटात या, तासाभरात तुम्ही इथं पाहिजे, असं पोलीस अनेक लोकांना करत असतात। असा अनुभव मला देखील आलेला आहे, माझ्या मित्रांना देखील आलेला आहे। तर या ठिकाणी पोलीस फोनवरून बोलावून घेऊ शकतात का पोलीस ठाण्यात? कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। पोलीस फोन करून कोणालाही पोलीस ठाण्यात बोलवू शकत नाहीत। पोलिसांनी जर एखाद्या व्यक्तीला किंवा आरोपीला पोलीस ठाण्यात जर बोलवायचे असेल, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 35(3) व 35(4) नुसार पोलिसांनी त्या व्यक्तीला किंवा त्या आरोपीला नोटीस काढावी किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 179 कलम 179 द्वारे त्याला फरमावायचे आहे, नोटीस फरमावायची आहे किंवा त्याला एखादं पत्र काढायचं आहे की तुम्ही अमुक दिवशी या दिवशी या ठिकाणी पोलीस ठाण्यात हजर राहायचं आहे। अशा प्रकारची नोटीस जर पोलीस काढत असतील तरच तुम्ही पोलीस ठाण्यात हजर राहायचं आहे। पोलीस वारंवार एखाद्या व्यक्तीला, आरोपीला फोन करत असतात की तुम्ही 5 मिनिटात इथं आला पाहिजे, की नाही तर आम्ही तुमच्यासाठी गाडी लावून देऊ किंवा तुम्हाला पकडून आणू। अशा बऱ्याच घटना घडत असतात। तर पोलिसांना फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्याचा कोणताही अधिकार नाही आहे। यामध्ये एक औपचारिकपणा, एक माणुसकी म्हणून आपण जाऊ शकतो, याबद्दल काही शंका नाही। पोलिसांनी जर फोन केला तर आपण जाऊ शकतो। त्याचबरोबर पोलिसांनी जर तुम्हाला चांगल्या भाषेत म्हणजे धमकी न देता किंवा प्रेमाने जर तुम्हाला बोलावत असतील फोनद्वारे, फोन कॉल करून किंवा टेलिफोनवरून, तर तुम्ही जायला काय अडचण नाही। पण एखादा फोन जर पोलिसांचा आला किंवा एखाद्या व्यक्तीचा आला की आम्ही अमुक पोलीस बोलतोय, अमुक पोलीस ठाण्यातून बोलतोय आणि तुम्ही पोलीस ठाण्यात या, तर अशा वेळेला काय करायचं? तर साहेब, आपण कोणत्या पोलीस ठाण्यातून बोलताय? आपलं साहेब नाव काय आहे? आपलं पद काय आहे? हे तुम्ही विचारून घ्या। कारण समोरून येणारा फोन जो आहे तो पोलिसांचाच आहे किंवा पोलिसांचाच असेल असं काही नाही। त्यामुळे शक्यतो पोलिसांनी CRPCच्या म्हणजे आत्ताच्या BNSSच्या कलम 35(3), 35(4) व 179 या कलमाखाली नोटीस काढायची आहे। नोटीस काढूनच एखाद्या समोरच्या व्यक्तीला किंवा आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावून घ्यायचं आहे। वारंवार अशा लोकांना फोन करू नये किंवा बऱ्याच अशा घटना घडलेल्या असतात, मी त्या पाहिलेल्या आहेत स्वतः। त्याचा अनुभव मी देखील सुरुवातीला मी ज्या वेळेला नवीन होतो त्यावेळेला मी देखील अनुभव घेतलेला आहे की पोलीस सरळ सरळ फोन करतात, धमकावतात, त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यासाठी वारंवार फोन करून त्रास देतात। ती व्यक्ती कुठं आहे, काय आहे, कुठं अडचणीत आहे का किंवा ती तिच्या कामाच्या ठिकाणी आहे का, हे ते पाहत नाहीत, तर ते सरळ सरळ फोन करतात आणि धमकी देत असतात। तर अशा वेळेला पोलिसांचा फोन आला किंवा एखाद्या व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी जर सांगितलं की मी पोलीस बोलतोय, तर त्यांना त्यांचं नाव, पद हे सगळं विचारून घ्या आणि मगच तुम्ही पोलीस ठाण्यात हजर राहा किंवा त्यांना सरळ सांगा की साहेब मला एखादी नोटीस काढा, मला एखादं पत्र काढा, त्यानंतर मी साहेब हजर राहीन। तर मला एवढंच सांगायचं होतं की पोलीस फोनद्वारे किंवा फोन करून तुम्हाला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊ शकत नाहीत। या बाबतीत कोणताही कायदा नाही आहे, कुठेही तरतूद नाही आहे किंवा अशा प्रकारचं कोणताही GR किंवा नोटिफिकेशन नाही आहे। त्यामुळं
जास्त घाबरायचं काही कारण नाही। जर असा एखादा फोन आला तर त्यांची तुम्ही विचारपूस करा की समोरचा व्यक्ती कोण बोलतोय, कुठून बोलतोय, कसा बोलतोय, आणि त्यानुसार तुम्ही तुमचं काम करा। म्हणजे पोलीस ठाण्यात जायचं की जायचं नाही, तुम्हाला जर वाटत असेल समोरचा माणूस जो आहे पोलीस असं जर सांगत असेल आणि तो जर तुम्हाला धमकावत असेल तर त्यांना सांगा की साहेब सरळ सरळ मला एखादी नोटीस काढा, अमुक अमुक दिवशी मी हजर राहीन। एवढंच मला सांगायचं होतं की पोलीस तुम्हाला फोनद्वारे किंवा फोन करून वारंवार त्रास देऊ शकत नाहीत। ते पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी विनंती करू शकत नाहीत किंवा ते तुम्हाला बोलावू शकत नाहीत। बस, धन्यवाद।